एकेकाळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या रुपाली चाकणकर आज स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आणि राजीनामा द्यावा लागला. पण हा राजीनामा नेमका का दिला? फक्त अशोक खरात प्रकरण की अजून मागे मोठं काहीतरी कारण आहे? नमस्कार मंडळी, आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचं खरं कारण. तर रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सतत पुढे असायच्या. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं नाव वेगवेगळ्या वादांमध्ये सतत समोर येत होतं आणि एकच बातमी वारंवार ऐकू येत होती, ती रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ. दरम्यान राज्यभर एक धक्कादायक प्रकरण चर्चेत आलं, अशोक खरात प्रकरण. अशोक खरात हा भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांना धमकवायचा आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणामध्ये मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटो समोर आले. त्या फोटोंमध्ये त्याचे पाय धुताना दिसतात, त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतात आणि त्याला केक भरवताना दिसतात. हे फोटो व्हायरल होताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचं नाव अशा प्रकरणात कसं काय? विरोधकांनी जोरदार टीका केली. नार्को टेस्ट करण्याची मागणी झाली आणि राजीनामा द्या असा दबाव वाढत गेला. या सगळ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर बातम्या आल्या की त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे आणि अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतरही एकच चर्चा सुरू झाली, हा शेवट होता का एका वादाचा? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. अशोक खरातचं प्रकरण जरी गंभीर असलं तरी अनेकांचं मत आहे की हा राजीनामा फक्त त्या एकाच प्रकरणामुळे नाही, याआधीही काही वादांमुळे रुपाली चाकणकर सतत अडचणीत येत होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे हा राजीनामा असू शकतो. म्हणूनच मंडळी, हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर हा एक मोठा प्रश्न आहे, विश्वास, जबाबदारी आणि पदाची प्रतिष्ठा याचा. पुढील काळामध्ये या प्रकरणात अजून काय उघड होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? हा राजीनामा फक्त अशोक खरात प्रकरणामुळे आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा.